लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने सफाई कामगारांच्या पात्र वारसांनी प्रशासकीय अन्यायाविरोधात 22 जूनपासून मनपासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। 5 दिवस होऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे। सफाई कामगारांच्या वारसांच्या आंदोलनाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंडपाला भेट दिली। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेची सेवा करणाऱ्या या कुटुंबावर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही असे सांगत त्यांनी कामगारांना या न्याय प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नागपूरच्या विभागीय आयुक्तांना विशेष पत्र पाठवून मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। सफाई कामगारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक वर्षे प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली असून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे। चंद्रपूर महानगरपालिकेने अतिरिक्त पदांसाठी नगर विकास विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व पात्र वारसांना तात्काळ वारसा हक्काने नोकरीत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे आंदोलकांच्या आरोग्याला कोणताही गंभीर धोका निर्माण होण्यापूर्वी किंवा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी प्रशासनाने त्यांच्या न्याय मागण्या तात्काळ पूर्ण करून हे आंदोलन सन्मानपूर्वक सोडवावे असा स्पष्ट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे।